महाराष्ट्र मित्रांनो, मी रणजित पाटील स्वागत करतो तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहे पिझ्झा खाण्यासाठी पिझ्झा कॅफेला. तर प्रत्येकाने प्रत्येकाची ऑर्डर दिली आहे. आपल्याला यातलं काही कळत नाही, त्यासाठी आपण दादाला बोललो की सगळ्यात जो बेस्ट पिझ्झा आहे तो माझ्यासाठी तुम्ही ऑर्डर करा. सगळ्यात बेस्ट जे असेल ते माझ्यासाठी, बाकीच्यांना चालते कसले. हे पहा, हे बारकं बाळपण इथं पिझ्झा खायला आला आहे. ते पिझ्झाची वेट करतो आहे. आम्ही ऑर्डर दिली होती, म्हटलं तोपर्यंत काय करायचं, तर बारक्यासोबतच खेळायचं. तर मित्रांनो, दुसरे 3 लेकरं एका लेकराला भेटत आहे तिथे. आमची श्यामला तर असे वाटते मला घेऊन लवकरच तिचे लग्न करण्यासाठी तर हे मोठं बाळ, हे मधवं बाळ, हे छोटं बाळ आणि हे लहान बाळ. बाळ खूप क्यूट होता. आम्ही खूप मज्जा मस्ती घातली त्याच्यासोबत, खूप खेळलो. तो पण आमच्यासोबत खूप रमला होता. अचानकच तो रडायला लागला. मग आम्ही त्याला त्याच्या पप्पाकडे सोपवलं आणि आम्ही पिझ्झाचा वाट बघत बसलो. आणि अचानकच सगळे हॅपी बर्थडे टू यू म्हणायला लागली आणि मी खूप कन्फ्यूज झालो की हे हॅपी बर्थडे का म्हणतात आणि कोणाचा बर्थडे आणि मला कसं काय नाही माहिती. तेवढ्यात जीत बाहेरनं केक घेऊन आला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ranjit. Happy birthday to you. May God bless you. हर बार दिन ये गाए, हजारों साल मेरी है आरज़ू. Happy birthday to you. हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं, बिकॉज याच्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. आम्ही जस्ट पिझ्झा खाण्यासाठी आमचा प्लॅन होता आणि यांनी अचानक माझ्या बड्डेचा प्लॅन म्हणतात ना की आयुष्यात खरंच मला मित्र ठेवा की त्यांना त्यांच्या तडजोडीपेक्षा तुमच्या भावना महत्त्वाच्या असतात. खरंच मी स्वतःला लकी समजतो की मला असे मित्र भेटले. त्यासाठी मी त्यांना खूप खूप थँक्स बोलेन.